तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज शनिवार आहे आणि शनिवार आला की सगळ्यांना एकच आठवतं, अरे आला रे आला रे आला रे आला रे आला रे भाऊचा धक्का. नक्कीच. तर आज रितेश दादांची एंट्री होणार, म्हणजे आज भाऊचा धक्का होणार. आणि आजचा हा भाऊचा धक्का किती लोकांवर बसतो रितेश दादा आपल्याला सांगतीलच, पण त्याआधी फिल्मी भाईकडनं पण थोडंफार जाणून घेऊया. चला तर सुरू करूयात आपल्या आजच्या भाऊच्या धक्क्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स. माझ्या हिशोबाने काय असणार आहेत मी तुम्हाला जरा आज मांडतो तुमच्यासमोर. सर्वात पहिला भाऊचा धक्का आहे, मला असं वाटतंय आज भाऊच्या धक्क्यामध्ये ना सूरजचं खूप जास्त कौतुक होणार आहे. कारण कालच्या टास्क मध्ये सूरजने जी कारकिर्दी केली आहे ना राव, ॲट जॉब सिरियसली शेर का पंजा दहाड गया आहे अशी गोष्ट झाली. सूरजने जी कमाली केली आहे तिच्याबद्दल आज दादा बोलणार आहेत खूप जास्त, रितेश दादा. कारण सूरजला पूर्ण महाराष्ट्र प्रेम करते आणि माझ्या हिशोबाने आज असं होतंय की सूरजच्या त्या कालच्या कारकिर्दीमुळे सूरज टॉप 5 दिसतोय. तो बाकी तर बिग बॉस आहे यार, आपण काय नाही करू शकत. पण ॲज पर ट्रेंड्स अँड ऑल द थिंग्स त्यामुळे आपल्याला कळतं की सूरज टॉप 5 मध्ये 100% जाणार. सूरजबद्दल खूप जास्त कौतुक होत आहे आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये. माझ्या हिशोबाने आज कौतुक खूप जास्त होणार आहे. त्यानंतर गेल्या 2-3 दिवसाला घरामध्ये 2 चिमुरडी आली, लहान बाळ आली. आल्याबरोबर सगळ्यांनी त्यांना खूप प्रेम दिलं, आल्याबरोबर खूप जास्त प्रेम दिलं. कोण रडलं, कोणी कुशीत घेतलं, कोण काय तर कोण काय. पण जसा टास्क आला त्या दोघं चिमुरड्यांची अक्षरशः पाय तोडली हो, अक्षरशः पाय तोडली. सॉरी मित्रांनो, त्या चिमुरड्यांची पाय तोडली. त्यावर मला वाटतं रितेश दादांनी बोललं पाहिजे आणि ते बोलतीलही असं मला वाटतंय. कारण तो सर्वात मोठा मुद्दा आहे. कारण जेव्हा ते चिमुरडे घरात आले तेव्हा खूप जास्त प्रेम दाखवलं गेलं, कोण रडलं, कोण काय केलं. आणि जसा टास्क आला त्यांना एकदम असं खेचतानी गेली. त्यानंतर मित्रांनो तिसरा पॉइंट जो होता ना, तो तिसरा पॉइंट आपल्याच लाडक्या बाई यांच्यावर असणार आहे. बाईंची गोष्ट अशी आहे की त्या दिवशी पॅडीदाद आली, गेल्या 3 दिवसाच्या गोष्टी, 3 दिवसाआधीची गोष्ट आहे. पॅडीदादांनी ना साफसफाई करत होते त्या टायमाला निकिताईची जी बास्केट होती ती आतमध्ये पडलेली होती, मेन हॉलमध्ये एक सोफ्यावर पडली होती. पॅडीदादांनी ती अलगद सरकवली आणि तिच्या रूमपर्यंत घेऊन गेली, बेडपर्यंत. तिने तो मुद्दा खूप जास्त इश्यू क्रिएट केला निकीने. आणि जशी अरबाजची कॅप्टन्सी आली तिने तिची बास्केट उचलून लगेच तिच्या बेडमध्ये ठेवली. मला बिग बॉसला हा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे काय तिच्यासाठी काय सेपरेट रूल्स वगैरे आहेत का? कारण जसा तिचा मित्र व्हॉटएव्हर जे काय असणार तो कॅप्टन झाला तर तिने लगेच आपली कामं केली. आणि मुळात तिने आणि तिची मैत्रीण जान्हवी तर दोघींनी म्हटलं होतं की अगर कोई और कॅप्टन बनेगा तो हम काम नहीं करेंगे. पहिली गोष्ट, मराठी बिग बॉस मध्ये हिंदी बोलणं चुकीचं आहे, ठीक आहे, हा नियम नाहीये. ती पहिली गोष्ट म्हणजे तिथे हिंदीमध्ये बोलले. आणि हा कुठला नियम आहे भाई की दुसरा कोणी कॅप्टन बनला तर आपण काम नाही करायची. मला वाटतं हा तिसरा पॉईंट, यावर रितेश दादा नक्कीच बोलतील. चौथ्या पॉइंट बद्दल बोललं गेलं तर जसं गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच, आपलेच लाडके पुण्याची शान बॉडी बिल्डर वैभव दादा चव्हाण ह्यांच्यावर आय थिंक बोललं जाणार आहे. आय थिंक काय बोललंच जाणार आहे भाऊ. नेमका वैभव दादा कुठला गेम खेळता आहेत याबद्दल मला वाटतं रितेश दादा नक्कीच बोलणार आहे. कारण वैभव ना आळ्यातला आहे ना पळ्यातला आहे. आणि रिसेंट एक प्रोमो मध्ये रितेश दादांनी विचारलं की ट्रस्टेबल आहे का वैभव, तर अरबाजनेच उत्तर दिलं की नाही. पहिली गोष्ट म्हणजे वैभव अरबाजच्या पाठी लपून खेळत होता. फेअर म्हणत होता एवढ्या दिवसापासून, फेअर गेम खेळू. आणि जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क आला त्या कॅप्टन्सी टास्क मध्ये वैभव शेठने आपल्या काय केलं
कॅप्टन्सी अरबाजच्या नावाला दिली. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहे की वैभव दादांनी आपले ते बॉल्स वगैरे जे होते ते मुळातच 10 करायचे होते, तर त्यांनी 9 केले. त्याबद्दल मी काय परत बोलणार नाही, त्याबद्दल चर्चा करायची नाहीये. रितेश दादा आहेच आपले त्याबद्दल बोलायसाठी. सो वैभव दादांवर हा एक पॉईंट रेज होणार आहे. पहिला फितूर, दुसरा अनफेअर डिसिजन. कारण वैभव दादा कॅप्टन होते, सॉरी माय मिस्टेक, चुकलो. वैभव दादा कॅप्टन आहे, वैभव दादा संचालक होते आणि एक गेम होता, तोच आपला बाळाचाच गेम, जिथे आपल्या बाळाचे पाय बी तोडले गेले. सो आपली अंकिता वालावलकर, सॉरी माय मिस्टेक. सो या मालवणी ताई आहेत. सो त्यांनी मालवणीमध्ये त्या बाळाला काही गोष्टी बोलल्यात, म्हणजे प्रेमात काहीतरी, मला पण म्हणजे सॉरी मित्रांनो मला ते समजलं नाही, पण जसं आपण बाळाला मराठीमध्ये कुशीत घेतो तसंच त्या ताई पण त्याला बोलली. तर आपले वैभव दादांचं म्हणणं पडलं की मालवणी भाषा ही मराठी नाही. मला हा प्रश्न पडलाय की नेमकी मग मराठी वैभव दादांच्या हिशोबाने कुठली आहे? महाराष्ट्राच्या प्रत्येक कोण्यामध्ये जी भाषा बोलली जाते ती मराठी आहे, कारण तिच्यामध्ये मराठीचा उल्लेख होतो. सो या गोष्टीवर तर नक्कीच रितेश दादा बोलणार आहेत, मी शुअर आहे, 100% शुअर आहे. या गोष्टीवर रितेश दादा नक्कीच बोलतील या मराठी भाषेच्या हिशोबावर. त्यानंतर मेन तर भाषेचा हिशोब आहे, ती इरिनाला तो शिकवतोय मराठी जे काही शिकवतोय भाषाचा. शहामृगाचा श आणि षटकोनाचा श हे त्याला शिकायची गरज आहे. त्यावर रितेश दादा बोलतील, आपण काही जास्त त्यावर बडबड नाही करणार. त्यानंतर 5वी जी गोष्ट आहे ती आहे हे जे आता रक्षाबंधन आहेच उद्या, परवा रक्षाबंधन. तर रक्षाबंधनमुळे मी माझ्या सगळ्या ऑडियन्सला सांगू इच्छितो की घनश्यामला जे बिग बॉसने जे नातं दिलेलं आहे की भाऊ बहिणीचं नातं त्या दोघांचं चाललंय, ते सोफ्यावरपासून हातात घेऊन बसताय, काय चाललंय रामने. तो मला असं वाटतंय की बिग बॉसने त्यांचं जे नातं आहे ते भाऊ बहिणीचं नसून काहीतरी दुसरं मैत्रिणीचं नातं डिक्लेअर तरी करावं, कारण भाऊ बहिणीचं नातं असं नसतंच. सो तुम्ही समजलंच असणार मला काय बोलायचं. बाकी तुम्ही जे बोलणार ते, कारण मला त्या घनश्याम पुढाऱ्यावर काय जास्त बोलायची इच्छा पण नाही आहे, कारण त्या बाईचा गेमच नाही आहे, ठीक आहे. आणि मी रिसेंट एक जो कालचा जो व्हिडिओ होता, जो एपिसोड होता, एपिसोड नंबर 20, त्याच्यामध्ये एक छोटी गोष्ट होती, तुम्ही ऑब्झर्व केली की नाही केली ते मला नाही माहिती, पण मी इथं रेस करू इच्छितो मित्रांनो. एपिसोड 20 मध्ये जेव्हा अरबाज कॅप्टन झाला, नीट आहे का मित्रांनो, जेव्हा अरबाज कॅप्टन झाला आणि तो त्या कॅप्टन्सीच्या बेडवर जाऊन झोपला, असा पडला. सो आपले हे छोटे पुढारी तिथे अरबाजला बोलतात, महाराज आपली काय सेवा करू. मला इथे एवढा राग आला ना या गोष्टीचा. नेमकं तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? असेल तू पुढारी, पण तू काय बोलतोय ते तरी स्वतःला जिभेला हाड नाही म्हणून काहीतरी बोलशील. स्वतः जे बोलतो त्याच्यावर भांडण ठेव मित्रा. मला त्यावर परत बोलायचं नाहीये त्या घनश्याम पुढाऱ्यावर, पण काय माहिती का, काही गोष्टी चुकीच्या होतात ना, आपल्याकडनं बघितल्या जातात मित्रांनो. बाकी रितेश दादा आज इव्हिनिंग मध्ये जे आपला 9 शो चालू होईल त्या एपिसोड मध्ये आता सांगतीलच, जास्त काय बोलत नाही. बाकी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.